झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्येष्ठ अभिनेते दारा सिंग काळाच्या पडद्याआड गेले। दीर्घ आजाराने मुंबईतल्या घरी त्यांचं निधन झालंय। ते 83 वर्षांचे होते। छोटा आणि मोठा पडदा आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने आणि तितक्याच कसदार अभिनयाने त्यांनी गाजवला। त्यांची याच कारकिर्दीवर एक नजर टाकूया। दारा सिंग, अगदी नावाप्रमाणेच त्यांचा दबदबा। कुस्तीपटू म्हणून ओळख असलेल्या दारा सिंग यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1928 साली अमृतसरच्या धर्मोचक मध्ये झाला। लहानपणापासूनच त्यांना कुस्तीची आवड होती आणि तीच आवड जोपासत पुढे एक प्रसिद्ध कुस्तीपटू म्हणून ते नावाजले। बलदंड शरीर यष्टी असलेल्या दारा सिंग यांनी 1962 मध्ये सिल्व्हर स्क्रीनवर तेवढीच दमदार एंट्री केली। अनेक दिग्दर्शकांनी त्यांचा खुबीने वापर करत त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशा अशा भूमिका दिल्या। मात्र यामुळे कुस्तीतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या दारा सिंगांनी आपल्या अभिनयातूनही प्रेक्षकांचं तेवढंच मनमुराद मनोरंजन केलं। हमारे साथ ताकि हम जवळपास 100हून अधिक सिनेमांमध्ये दारा सिंग यांनी काम केलं। मात्र खऱ्या अर्थानं दारा सिंग घराघरात पोहोचले ते रामायणात साकारलेल्या हनुमानाच्या भूमिकेमुळे। दारा सिंग यांनी ही भूमिका अजरामर केली। आजही दारा सिंग म्हटलं की पटकन डोळ्यासमोर येते ती हनुमानाची त्यांनी साकारलेली भूमिका। त्यानंतरही त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं। 1978 साली दारा सिंग यांना रुस्तम-ए-हिंद या किताबानं गौरवण्यात आलं। तर 2003 साली ते राज्यसभेचे खासदारही झाले। कुस्ती आणि अभिनयाप्रमाणेच त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं। असा हा बॉलिवूडचा ॲक्शन किंग यापुढेही कायम स्मरणात राहील। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।